जाधव साहेब, काय होतं की शेतकऱ्याला असं वाटतं की त्या मशीन मिल्किंग करताना त्याच्यातनं कोणी म्हणतं रक्त येतं, कोणी म्हणतं गाईला त्रास होतो. नाही, तशा प्रकारचं रक्त वगैरे काही येत नाही, कारण हे सकिंग होत नाही त्याच्यामध्ये. ते पल्सेशन आहे, म्हणजे रबर लायनर आहे, डबल लायनर सिस्टीम आहे तिथं. स्टील लायनर आहे, डबल लायनर, त्याच्यामध्ये व्हॅक्यूम निर्माण करून त्या रबरला पल्सेशन दिलं जातं, त्यामुळे ते पल्स होतं. तर वासरू जसं पितं त्याचप्रमाणे तो दाबला जातो रबर, आणि त्यामुळे दूध निघतं. तर त्यामुळे त्याच्यात कोणत्याही प्रकारचा असा धोका नाही की ते रक्त वगैरे येईल म्हणून. किंवा शेतकऱ्याचा दुसरा असा शंका असते की जर का ते तसंच राहिलं मशीन चालू दूध संपल्यानंतर तरी पण गाईला कासेला इजा होऊ शकते. नाही, 1 मिनिटापर्यंत ते जर आपण ठेवू शकतो. 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ राहतं तर त्याच्यावर थोडंसं ठसे उमटतात, ते व्हॅक्यूमचा प्रेशर पडल्यामुळे. पण ते 1 मिनिटाच्या आत आपण ते काढायचं आहे. जास्त वेळ झाला तरी त्याला काही जास्त इजा होत नाही आहे काही फार, परंतु त्याच्या नियमानुसार आपण 1 मिनिटाच्या आत ते काढलं पाहिजे. बरं, शेतकऱ्यांनी आणखी काय काळजी घ्यायला पाहिजे जर का तुमच्याकडं अशी मशीन असेल मिल्किंगसाठी तर त्याची? हां, तर मिल्किंग मशीनच्या सहाय्याने धारा काढताना एकतर धारा काढण्यापूर्वी गाईची कास पूर्ण स्वच्छ धुतली पाहिजे पोटॅशियम परमॅंटच्या पाण्याने. त्याच्यानंतर आपण गाईची कास पुसून घेतली पाहिजे, आणि नंतर मग त्याला ते क्लस्टर लावायचं आहे. क्लस्टर लावल्यानंतर क्लस्टर साधारणतः पूर्ण धार झाल्यानंतर 7 मिनिटामध्ये धार पूर्ण होईल. त्याच्यानंतर ते क्लस्टर आपण काढायचं आहे. क्लस्टर काढल्यानंतर त्या गाईच्या सडावर आपण सापकीट नावाचं जे स्प्रे आहे किंवा जे डिपॉल नावाचं सोल्युशन आहे ते सोल्युशन, आयोडिनिकचं सोल्युशन स्प्रे करायचं, की जेणेकरून मस्टायटिस होणार नाही. आणि दुसरं, ते क्लस्टर काढल्यानंतर आपल्याकडे जे जंतुनाशक द्रावण आहे त्या जंतुनाशक द्रावणामध्ये ते क्लस्टर बुडवायचं, स्वच्छ करायचं, आणि पुन्हा नंतर मग ते लावायचं आहे पुन्हा दुसऱ्या गाईला. त्यामुळे एका गाईपासून दुसऱ्या गाईला त्याचा प्रसार होणार नाही. जे काही मस्टायटिस रोग आहे किंवा इतर जे काही रोग आहेत त्या रोगांचा प्रसार होणार नाही. एवढी जर काळजी घेतली तर मला वाटतं मशीनमध्ये काही प्रॉब्लेम नाही किंवा धोका नाही, कारण आम्ही हे 1996 पासून ही मशीन वापरतो. आणि गाईची पूर्ण क्षमतेने धार काढली जाते, गाईचं पूर्ण दूध निघतं. कारण कसं होतं की हाताने धार काढताना बऱ्याच वेळेस दूध अपूर्ण राहतं, किंवा धारा काढून काढून शेवटी व्यक्ती तो थकतो आणि अंगठ्याचा वापर करतो. अंगठ्याचा वापर केल्यामुळं त्या गाईच्या सडाला इजा होते. आता त्यामुळं ते याच्यामध्ये इजा होत नाही, कारण आपल्या अंगठ्याचे हाड हे खूप कडक असतात. हे मऊ असतं, रबर लाईनमध्ये ते मऊ असतं, त्यामुळे काही धोका नाही तसं. बरं, असं आहे का की फक्त ज्या अशा ब्रीड्स आहेत संकरित तर त्यांना हे चालू शकतं, आपल्या देशी गायींना? नाही, तसं काही नाही. आपल्या देशी गायींना पण हे मशीन चालू शकतं, विदेशी ज्या काही संकरित गायी त्यांना पण चालू शकतं, आणि म्हशीसाठी सुद्धा मशीनचा वापर केला जातो. तशा प्रकारच्या मशीन उपलब्ध आहेत मार्केटमध्ये. बरं, आत्ता हे जे मशीन आपण इथं बघतो ते एक साधारण शेतकऱ्याला परवडू शकतं किंवा हो. त्याला परवडेल असं आत्ता बाजारात आता मार्केटमध्ये इंडियन कंपनीच्या काही मशीन्स उपलब्ध आहेत आणि परदेशी कंपनीच्या पण मशीन्स उपलब्ध आहेत. तर शेतकऱ्याच्या क्षमतेप्रमाणे 35,000पासून साधारणतः 60,000पर्यंत मशीन उपलब्ध आहेत. तर जे परदेशी कंपनीच्या मशीन्स आहेत, विशेषतः त्या जिया, वेस्टफिलिया किंवा डी लावल, तर त्यांच्या जास्त चांगल्या आणि आधुनिक आणि जास्त दिवसाचा संशोधनावर आधारित आहेत. त्यामुळे त्या मशीन ड्युरेबल आहेत, त्याच्यामुळे त्याच्यात काही प्रश्न नाही, चांगल्या आहेत. आणि हँड मिल्किंग म्हणा, म्हणजे हाताने धारा काढणं, दूध काढणं आणि अशा पद्धतीनं काढणं, तर ह्याच्यामध्ये आणखी काय फायदे आहेत? फायदे असं की गाईचं दूध संपूर्ण निघतं, म्हणजे 10 ते 15% दूध आपल्याला उत्पादन वाढवता येतं. गाईचा पाना साधारणतः 6 ते 7 मिनिटच असतो, ते 6 ते 7 मिनिटामध्ये दूध काढता येतं. आपण हाताने ज्यावेळेस दूध काढतो त्यावेळेस तो 10 मिनिटंसुद्धा लेबर धार काढत असतो, त्यामुळे गाईचं दूध निघत नाही नंतर शेवटी, कारण पाना फक्त 7च मिनिटं असतो. दुसरं असं की धार काढताना जो व्यक्ती आहे, मजूर आहे, तो दूध काही शिल्लक ठेवू शकतो काचेमध्ये. तर ते दूध जर शिल्लक राहिलं तर त्या गाईला मस्टायटिस होण्याची शक्यता वाढते. पण मशीनच्या सहाय्याने दूध पूर्ण निघत असल्यामुळे मस्टायटिस होत नाही, किंवा मस्टायटिस होण्याचं प्रमाण कमी होतं. ही व्हॅक्यूम लाईन आहे, ही ब्लॅक रंगाची काळ्या रंगाची व्हॅक्यूम लाईन आहे. या व्हॅक्यूम लाईननी पल्सेटरला व्हॅक्यूम दिला जातो, आणि तसंच या मिल्क मीटरला सुद्धा व्हॅक्यूम दिला जातो. तर हे दूध आल्यानंतर ह्या दूध हे कॅलिब्रेटेड मिल्क मीटर आहेत. या मिल्क मीटरमध्ये 1 खून म्हणजे 1 लिटर, याप्रमाणे गाईचं दूध किती निघालं हे आपल्या इथं मोजता येतं. मिलीलीटर? नाही, हे लिटर आहे. तर साधारणतः आता या गाईचं दूध 10 लिटर दिलेलं आहे. अशा प्रकारे 10 लिटर दूध सकाळी, 10 लिटर दूध संध्याकाळी, अशा प्रकारे ते मोजता येतं. किंवा सकाळी 8 लिटर, संध्याकाळी 8 लिटर, किंवा 15 लिटर सकाळी, 15 लिटर संध्याकाळी, जे काही दिवस असेल ते आपल्याला मोजता येतं, आणि त्यानुसार आपल्याला नोंद ठेवता येते. आणि ते नोंद ठेवून आपण त्या गाईने दूध कमी दिलं का जास्त दिलं हे आपल्याला समजतं, आणि त्याचप्रमाणे आपण ते गाईले पशुखाद्य कमी पडलं असेल किंवा काही त्या गाईला आजार झाला असेल काहीचा आपण अंदाज बांधू शकतो. हे मेजर झाल्यानंतर आपल्याला त्यातून सॅम्पल घेता येतं, की जे तुम्हाला फॅट टेस्टिंग करायचं आहे किंवा काही SNF टेस्टिंग करायचं, काही डिग्री बघायची असेल तर त्यासाठी आपल्याला ते दूध सॅम्पल घेता येतं, आणि सॅम्पल घेऊन आपल्याला ते टेस्ट करता येतं. आणि हे इथनं कुठे जातं हे डायरेक्ट? हे दूध मिल्क लाईनमध्ये येतं. मिल्क लाईनमध्ये आल्यानंतर बल्क छोटा एक जार आहे, मिल्क जार. या मिल्क जारमध्ये येतं. मिल्क जार नंतर मग ते बल्क कूलरमध्ये जातं.
त्यामुळे डायरेक्ट तिकडे जातं डायरेक्ट हे ऑटोमॅटिक फ्लोटिंग वाल आहे. ते ऑटोमॅटिक फ्लोटिंग व्हालमुळे दूध तिथं मोटर पंप चालू होतो दूध जास्त झाल्यानंतर आणि तो ऑटोमॅटिक बल्क कूलरमध्ये जातो. त्यामुळे इमिडिएटली म्हणजे दूध काढल्यानंतर लगेच ते बल्क कूलरमध्ये साठवलं जातं. म्हणजे तिकडे 4 डिग्री सेल्सिअसला दूध ते थंड केलं जातो धारा काढल्यानंतर लगेच. अशा पद्धतीनं जर का अगदी छोटासा बदल आपण आपल्या डेअरीमध्ये केला, आपल्याला परवडेल अशा पद्धतीचं तंत्रज्ञानाचा अवलंब केला तर थेट आपलं 10 ते 15 किमान 10 ते 15% उत्पादनात वाढ होऊ शकते. कॅमेरामन अमोल गव्हाळेसह संदीप रामदासी, ABP माझा, बारामती.